त्या अनुषंगाने आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिळीमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समांतर तपास करत होतो. तर कालपासून आम्ही CCTV फुटेज बघत आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो होतो. तर आम्हाला वरती जे क्षणभर विश्रांती हॉटेल आहे त्या ठिकाणी आम्हाला ती गाडी क्रॉस होताना दिसली सकाळी 9:15 9:30च्या आसपास. हां, गणेश खिंडमध्ये. परंतु ज्यावेळेस आम्ही खालचे फुटेज चेक करत होतो त्यावेळेस ती गाडी खाली क्रॉस झालेली नव्हती. त्याच्या पुढच्या पाठीमागच्या गाड्या आम्ही व्हेरीफाय केलं तर त्या सगळ्या गाड्या खाली क्रॉस झाल्या होत्या, परंतु ही गाडी खाली गेलेली दिसली नाही. त्यामुळे आम्हाला जरा संशय होता की तो ह्या भागात कुठेतरी लपला असेल वगैरे असं. आम्ही दुपारपासून आमच्या टीमसोबत, आमची सगळी संपूर्ण टीम आहे, आम्ही पहिल्यांदा पूर्ण हा घाटाचा सेक्शन असेल, पुन्हा ते पलीकडचा वाटखळ्यापर्यंतचा जो परिसर आहे, जो 5-6 किलोमीटर आम्ही पायी तिथं शोध घेतला, परंतु त्या बाजूला आम्हाला मिळाला नाही. मग साबळे मेजरने आम्हाला बोलता सांगितलं की आम्ही ह्या बाजूला 4 व्हीलर वगैरे येतात, गाड्या वगैरे जातात, ह्या बाजूला बरीचशी लोकं पोहायला वगैरे येत असतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये. मग त्या अनुषंगाने आम्ही इकडे यायचं ठरवलं. तर पुढं चालत आल्यानंतर आम्हाला त्या गाडीचे मोटरसायकलचे टायर मार्क दिसले. आम्हाला थोडासा डाऊट आला की इकडं गाडीची गेलेली दिसते मोटरसायकल. मग पुढं आल्यावर आम्हाला ती गाडी दिसली लावलेली मोटरसायकल. ते आम्ही ऑनलाईन ती गाडीचं चेक केलं असता ती गाडी त्याच्याच नावावरती निघाली, महेश मच्छिंद्र डामसेंच्या नावाने. मग त्या गाडीचं त्यांनी दोरी तोडलेली दिसली, तिथं दगडांनी तोडून नेलेली दिसली. मग आम्हाला अंदाज होता की बाबा त्यांनी काहीतरी केलं असेल. आम्ही सगळ्यांनी टीमनी इकडं तिकडं शोध घेतला असता. या ठिकाणी आम्हाला ती बॉडी दिसली आणि गळफास घेतलेलं प्रथम दर्शनी दिसतंय. त्यामुळे आम्ही मग वरिष्ठांना वगैरे या ठिकाणी माहिती देऊन त्यांना बोलवलेलं आहे, पुढची कारवाई करत आहेत. या कारवाईमध्ये कोणी कोणी सहभाग घेतला होता टीममध्ये? हे आमचे सहकारी आहेत, आमचे दीपक साबळे साहेब आहेत, अक्षय नवले, संदीप वारे, आमच्याबरोबरचे चालक आहेत खंडे वगैरे, आणि ह्यांची पण आम्हाला तिटमे साहेब वगैरे, पुन्हा अवतर साहेबांचं वगैरे त्यांचं पण आम्हाला मदत झाली. त्यांनी CCTV वगैरे फुटेज बघण्यामध्ये आम्हाला ज्या काही गोष्टी अपेक्षित. ते शर्ट आम्हाला काल माहिती जशी मिळाली की हिरवा शर्ट घातलेला आम्ही, त्यामुळे आम्हाला ते शोधायला सोपं झालं थोडंसं. काल म्हणजे पूर्ण 5-6 किलोमीटर डोंगर चढून तुम्ही पाहत होता? हो 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 बरोबर. CCTV फुटेज जे आहे ते कधी चेक केलं होते आपण? म्हणजे अंदाज याच्यामध्ये त्यांनी जे काही आत्महत्या केली दिसते आणि याचा अंदाज काय असू शकतो? म्हणजे काल 9:15 वाजताच्या आसपास इथं CCTV मध्ये दिसली ती गाडी आम्हाला क्रॉस होताना. क्षणभर विश्रांती हॉटेल आहे तिथं, परंतु तिथून पुढं आल्यानंतर तिथं 10 मिनिटामध्ये ही गाडी इथं 5-10 मिनिटामध्ये पोचायला पाहिजे होते, पण ती गाडी तिथं पोचलेली नाही. मग आम्हाला अंदाज होता की मग ह्याच भागामध्ये कुठेतरी तो लपून बसला असेल असं. तिकडं जे गुन्हा केला त्या गुन्ह्यानंतर त्यांनी येऊन लगेच हां बरोबर. काल ते गुन्हा केल्यानंतर त्यांनी कदाचित इथं आल्या पहिलं सुसाईड केलं असावं. घटनास्थळावर आता आपण पाहिलं त्याची बॉडीची अवस्था कशी आहे? ते उन्हामुळे बॉडी लवकर डिकम्पोज झालेली दिसते, पाणी वगैरे सुटलेलं आहे, फुगलेली आहे बॉडी पूर्ण. काही चिठ्ठी वगैरे काय आढळून आली नाही अजून. ते आता ह्याची टीम, फॉरेन्सिकची टीम येत होती, त्यामुळे आम्ही थोडं वेट केलेलं आहे अजून. म्हणजे फॉरेन्सिकवाले आल्यानंतर चेक करतील ते.